रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. मंडळी, आज आपण जो फ्लॅट बघतो ना, खरं तर तो फ्लॅट आहे वसंत विहारला. वसंत विहारचीच अर्जुना नावाची एक बिल्डिंग आहे. त्याच अर्जुना नावाच्या बिल्डिंगमध्ये ग्राउंड प्लस 7 माळ्याची जी बिल्डिंग आहे, स्टील प्लस 7 स्टोरेजचं बिल्डिंग आहे. तर आपला टॉप फ्लोअर तर नाही, पण त्या खालचाच सेकंड लास्ट फ्लोअर धरला तरी चालेल. अशाच ठिकाणी जुना 836 बिल्टअप आहे, पण आजच्या हिशोबाने जर तुम्ही गेला तर साधारणतः 720 कार्पेट येईल असं ह्या 7 माळ्याच्या बिल्डिंग असल्या कारणानं. तसंच वसंत विहार हे जर तुम्ही बघितलं तर सगळ्यात जुनं आणि खूप चांगलं कॉम्प्लेक्स इथे ह्या वसंत विहारला एक रिहायशी इलाका म्हटलं तरी चालेल, त्या पद्धतीनं आहे. आणि हा जो फ्लॅट आहे याच्यासोबत आपल्याला एक ओपन अलाउटेड बिल्डरच्या लेटर हेडवरती असणारी कार पार्किंगही आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही टॉप फ्लोअरला बघितलं तर टॉप फ्लोअरला पत्रे लावून ठेवलेले आहेत ऑलरेडी, लिकेजचा टॉप फ्लोअरला इश्यू नाही यावा म्हणून, त्यामुळे ते कव्हर केलेलं आहे. साधारणतः ह्या घराची जी ताबा होता हा 1995ला घेतला होता. 95, 5, 15 आणि 25 घर बघितलं तर खूप मस्त आणि चांगलं आहे. साधारणतः 4200 याचा मेंटेनन्स असणार आहे. वसंत विहार हे लोकेशन सगळ्यांनाच चांगलं वाटतं, कारण ह्याच्या शेजारी जर बघितलं तर एक बेतनी हॉस्पिटल म्हणा किंवा ज्युपिटर हॉस्पिटल म्हणा किंवा मग टाटा सिरीन, आता भविष्यात तुमचं येणारं ओबराय रिॲलिटीचं खूप मोठं एक साधारणतः 60-70 एकरचं डेव्हलपमेंट, त्याच्यासाठी हनुमंताचं एक मंदिर आहे, किंवा वसंत विहार शाळा, सिद्धांचल कॉम्प्लेक्स, हिरानंदानी मॅडोज, म्हणजे हा परिसर तसा जर बघितला तर खूप सुंदर आणि खूप चांगला परिसर आहे. नॉर्मली वसंत विहारला जास्त लोकांना घरं घ्यायला खूप इंटरेस्ट असतो. खरं तर हाही फ्लॅट आपल्याकडे एक विकत देण्यासाठी आलेला आहे. बिल्डिंगची UC-CC म्हणा किंवा मग बँक, ह्या सगळ्या गोष्टी नेट अँड क्लीन आहेत. खरं तर मी हा फ्लॅट खरा कसा आहे तोच मी दाखवायचा प्रयत्न करतो, कारण की ज्या वेळेला ह्या फ्लॅटमध्ये आपण येतो, तुम्ही फ्लॅटच्या हॉलमध्ये जरी आलात ना, तर फ्लॅटच्या हॉलमधनं जर तुम्ही बघितलं तसं सुंदर तुम्हाला ग्रीन असे मस्त डोळ्याला सुखावणार असा ह्या बिल्डिंगमधनं व्ह्यू आहे. आणि दुसरी गोष्ट जर आपण विचार केला तर हा हॉलची साईज आहे बघा, जुना हॉल आहे, जुनं कन्स्ट्रक्शन आहे, जुनं सगळं आहे. आणि हा जो फ्लॅटसुद्धा आहे ना, हा तसा बघितलं तर साऊथ ईस्ट असणारा हा फ्लॅट आहे. जुन्या घरांची हॉलची जी साईज आहे ती तुम्ही बघू शकता, किती प्रशस्त आणि किती मोठी आहे. वरती जर तुम्ही बघितलं तर फॉल सिलिंगचं वगैरे काम केलेलं आहे. आणि ज्यावेळेला आपण बाहेर येणार त्यावेळेला साऊथ ईस्ट आहे, आणि आतमध्ये येताना नॉर्थ वेस्ट फेसिंगचं हे घर असू शकतं. जर तुम्ही घर बघितलं तर इथे 2 घरं प्लस समोर 2 घरं आणि एक लिफ्ट, अशा पद्धतीचं हे घर आहे. ज्यावेळेला आपण हे त्यांनी लोखंडाचा दारा लावून घेतला आहे, प्लस मग हे तुमचा पहिला दरवाजा आणि मग तुमचा हा मोठा असा प्रशस्त हॉल आहे. तर इथून तुम्ही तिथपर्यंत जरी बघितलं तुम्हाला जाणवतं की जुनं ते सोनं आपण का म्हणतो. खरं तर जुन्या घरांमध्ये जो कार्पेट मिळतो किंवा जो जुन्या घरांमध्ये तुम्हाला एरिया मिळतो, तो एरिया आजच्या घरांमध्ये थोडंसं वेगळ्या पद्धतीनं आहे. आणि मग इकडे आला तर तुम्ही बघा, हे जे मंडळी आहेत यांनी ऑलरेडी एक मस्त असं मोठं गार्डनचं काम करून ठेवलेलं आहे. म्हणजे स्वतःचीच आपली घरं, जे झाडं त्यांना मस्त वाटतात त्या पद्धतीने त्यांनी ते ठेवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग समोर असं TV लावायला जागा तिथं आहेच ऑलरेडी लावलेली. मग ह्या साईडला जर आपण आलो तुम्हाला परत इथे मोठं प्रशस्त असं चांगलं मोठं किचन जे आहे, खरं ते मॉड्युलर बनवलेलं आहे, वरती स्टोरेज बनवलेलं आहे. आणि इकडे जर बघितलं तर ह्या मालकांनी इथे मंदिराची सुविधा ऑलरेडी ठेवलेली आहे. अशा पद्धतीचं हे चांगलं घर आहे. इथे पाण्याचं वगैरे पण काही प्रॉब्लेम नाही आहे. सगळ्यात जुनं कॉम्प्लेक्स असल्यामुळं इथलं लोकेशन किंवा बाकी सगळ्या गोष्टी इथे इमिडिएटली अवेलेबल पण आहेत. आणि मग नंतर ज्यावेळेला आपण ह्या साईडला येणार आहात ते तुम्हाला वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट इथं तुम्हाला असं मोठं आणि प्रशस्त मिळतं, चांगल्या पद्धतीने हे केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग इकडे जर पुढे आपण आलो तर इथे परत वॉशिंग मशीनसाठी अधिक जर तुम्ही बघितलं तर हात धुण्यासाठी वगैरे पण इकडे जागा प्रॉपरली, वरती स्टोरेज सेट तुम्हाला इकडे पण भेटतं. आणि ज्यावेळेला आपण समोर येणार, समोर आल्यानंतर परत तुम्ही इकडे जर आला तर वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट तुम्हाला इथे इकडे पण एक मोठं आणि चांगलं प्रशस्त मिळतं. आणि मग आता आपण आलो आहे त्या बेडरूमला. तर बेडरूमची साईज जर तुम्ही बघितलं 8x8चा खूप मोठा असा बेड आहे. अधिक त्यांनी इथे एक शोकेस पण ठेवलेला आहे. म्हणजे जागा तुम्ही बघितली तर इथे जवळजवळ 2-2.5 फूट जागा ह्या साईडला सुटते. अधिक ह्या साईडला जरी आपण आलो तर इथे पण 2-2.5 फूट जागा सुटते. आणि हा बेड लागूनही क्रॉस व्हेंटिलेशनसाठी ह्या साईडला एक खिडकी आहे. आणि खिडकीच्या शेजारी तुम्ही बघितलं तर मोठं कपाट, खूप मोठं कपाट असं लागलेलं आहे. अधिक मग इकडे जर आला तर तुमच्या बेडरूममध्ये चांगली अशी प्रॉपर बाल्कनी आहे. त्या आता सध्या बाल्कनीत जर आपण उभं राहिले तर असा मस्त चांगला व्ह्यू तुम्हाला, की हवा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या
ह्या खरं तर बेडरूममध्ये मिळतात आणि एकदम पॉझिटिव्ह आणि खूप असं चांगलं वाटणारं हे घर आहे. कारण जुनं ते सोनं ज्या पद्धतीनं आपण म्हणतोच तर त्याच पद्धतीनं हे घर खरं तर आहे. आणि मग नंतर ज्यावेळेला हे बेडरूम आपलं संपतं त्याच्यानंतर मग आपण हे कॉमन बेडरूम त्यांचं शिल्लक राहतं. आणि मग ज्यावेळेला आपण कॉमन बेडरूमला एंट्री करतो त्यावेळेला तुम्ही इथे पण बघू शकता, इथे स्टोरेजसाठी यांनी खूप मोठं कपाट ठेवलेलं आहे. अधिक ह्या साईडला जर आलं तर तुम्ही हे बेड बघू शकता. जवळजवळ 8x8चा परत हाही एक बेड आहे. ह्या साईडला 3 फूट जागा आहे, ह्या साईडला 2 फूट जागा मिळेल. अधिक हा परत तुम्हाला एवढं मोठं कपाट जुन्या पद्धतीनं बनवलेलं आहे, पण ते आत्ता सध्या आहे. आता याच्यात जे मोकळं सामान आहे ते सगळं ते घेऊन जातील, पण जे फिक्स आहे ते फिक्स तसंच राहील. तर हे मालक आहेत, चांगले लोक आहेत सगळे राहणारे. तर त्यांनी सांगितलं की बाबा आता आपल्याला हा फ्लॅट सेल करायचा आहे. सेल करायचं आहे म्हटल्यानंतर मग आपल्याला त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही हे घर आपलं जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं जाईल आणि याचा विचार करून आम्हाला एक किंमत द्या. तर मग त्याच्यानंतर आम्ही म्हटलं ठीक आहे सर, काय हरकत नाही. तर त्यावेळेला त्यांनी आपल्याला कोट करताना त्यांचं तसं डिमांड 1,40,00,000 वगैरे त्यांनी सांगितलं होतं. मग परत त्यांच्याशी चर्चा करत आता आपण त्यांनी आपल्याला किंमत सांगितलेली आहे की साबळेजी 1,35,00,000 तुम्ही सांगा, त्याच्यात अजून आपण थोडंसं कमी करू. पण एकदमच तुम्ही कमी सांगितलं तर परत निगोशिएशन पार्ट ठेवा, परत त्या सगळ्या गोष्टी. तर ते आता सध्या 1,35,00,000 थोडंफार निगोशिएबल करतील. याच्यात बँकेच्या सगळ्या बँकांकडून आपल्याला लोन वगैरे मिळेल, OC-CC सगळं कंप्लिटेड आहे. अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे. जर हा फ्लॅट तुम्हाला वसंत विहारलाच कोणाला घर हवं आहे तर मला असं वाटते त्या लोकांनी मला फोन करा, मी हा फ्लॅट त्यांना नक्की दाखवू शकतो. आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत नक्की सांगा. कारण आमचा प्रयत्न हा रोज नवनवीन घरं आणणे, ते तुमच्या पुढं ठेवणे. त्याच्यात जर कोणाला आवडत असेल, जर कोणाला इंटरेस्ट असेल तरच आम्ही कोणाला फोन करायला सांगतो. अदरवाईज असं चौकशी करायला तर चौकशी पण करू शकता, असं काही प्रॉब्लेम नाही आहे. जबरदस्ती मी कोणालाही कधी फ्लॅट घेण्यासाठी नक्कीच करत नाही आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं तुम्ही मला सबस्क्राईबर्स करा आणि जास्तीत जास्त घरं बघा. हीच तुमची माझ्यावरती कृपा असेल असे मी आशा करतो. तुर्तास थांबतो. रामकृष्ण हरी.